नमस्कार STC फॅमिली. चला सगळ्यात आधी व्हिडिओला लाईक करून घ्या. मी आणि मायाच्या लव्ह स्टोरीवर तुम्ही जे भरभरून प्रेम केलं आहे त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. मी आणि मायाचा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजपासून सुरू झालेला प्रवास आता फायनली त्यांच्या विधिवत लग्नापर्यंत येऊन पोहोचला आहे. मी आणि मायाचं ग्रँड मॅरेज होणार यात तर तसूभरही शंका नाही. पण ग्रँड मॅरेजपर्यंतचा प्रवास सुरळीत पार पडला पाहिजे आणि काही विघ्न यायला नकोत म्हणजे झालं. आणि आता काय आणि कसं कसं होणार यासाठी पुढील भाग नक्की ऐका. या लव्ह स्टोरीचे पुढचे एपिसोड ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हे चॅनल तुमच्या जिव्हाळ्याच्या लोकांपर्यंत मित्रमैत्रिणींना शेअर करा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका. सादर करीत आहोत मी आणि मायाच्या लव्ह स्टोरीचा 117वा भाग, लग्नाच्या तयारीचा श्री गणेशा. मीतने मायाच्या गालावर हलकासा स्पर्श करत तिला जवळ ओढलं. त्याच्या बोटांचा मऊ स्पर्श तिच्या त्वचेला जाणवत होता आणि तिला जणू काही जगातील सगळ्यात सुंदर क्षण अनुभवत असल्यासारखं वाटत होतं. माया, तू भेटलीस आणि तुझ्या रूपाने मी माझ्या स्वप्नातही कल्पना केली नव्हती त्यापेक्षा खूप काही जास्त मिळालं आहे मला, मीत म्हणाला. त्याच्या आवाजात एक गहिरा गोडवा होता. मायाने हलकसं त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. दोघंही त्या क्षणात हरवून गेले होते. पण त्यांना माहिती होतं की अजून काही दिवसांचा संयम त्यांच्या नात्याला अधिक गोड बनवणार आहे. त्यांनी परस्परांचा स्पर्श अनुभवत एकमेकांच्या मिठीत वेळ घालवला. एकमेकांवरचं त्यांचं प्रेम आता शब्दांपलीकडचं होतं. तो क्षण त्यांच्यासाठी फक्त प्रेमाचा आणि नात्याचा नव्हे तर एकमेकांवरच्या विश्वासाचा आणि बांधिलकीचा होता. थोड्या वेळाने माया हलकसं त्याच्या मिठीतून बाहेर पडत म्हणाली, मीत, अजून काही दिवस मग हे सगळं तुझंच असेल. त्यांच्यातील अंतर आता जवळजवळ नाहीसच झालं होतं. मीतच्या डोळ्यात तिला केवळ प्रेम आणि आपुलकी दिसत होती. तिच्या मनात एकच विचार आला, हीच ती व्यक्ती जिच्यासोबत ती आयुष्यभर राहणार आहे. त्यांच्या डोळ्यात एकमेकांसाठी प्रेम आणि आदर होता. त्या रात्रीचं वातावरण प्रेमाने भरलेलं होतं. दोघंही एकमेकांच्या मिठीत झोपून गेले, एकमेकांसाठी नव्या स्वप्नांची गुंफण करत. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ऑफिसवरून आल्यानंतर मीत आणि माया आजोबा आणि भूमिकासोबत लिव्हिंग रूममध्ये बसले होते. लग्नाची प्लॅनिंग करण्यासाठी वेडिंग प्लॅनर देखील आला होता. काही दिवसांपूर्वी ठरलेली मीत आणि माया यांची लग्नाची तारीख आता त्यांच्या डोळ्यासमोर स्पष्ट दिसत होती. आजची संध्याकाळ खास होती कारण सर्वजण एकत्र बसून मीत आणि मायाच्या लग्नाच्या तयारीचा श्री गणेशा करणार होते. सर्वांचे चेहरे आनंदाने उजळले होते. मायाच्या हातात एका मोठ्या डायरीसारखी नोटपॅड होती ज्यावर तिने आधीच काही महत्त्वाच्या गोष्टी लिहून ठेवल्या होत्या. मीत लॅपटॉपवर इव्हेंट प्लॅनरने
लग्नासाठी सजेस्ट केलेली काही सुंदर स्थळांचे फोटोज पाहत होता. आजोबा शांतपणे सगळं बघत होते, तर भूमिका मध्येच उत्साहाने काही सूचना देत होती. सगळ्यांचं लक्ष फक्त एकाच गोष्टीवर होतं, लग्नाचं ठिकाण. प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या कल्पना होत्या. तर मग आजोबांनी शांतपणे बोलायला सुरुवात केली. मीत आणि मायाच्या लग्नाचं पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे लग्नाचं ठिकाण ठरवणं. तुम्हा दोघांच्या काही खास इच्छा आहेत का? मीत आणि मायाकडे पाहून आजोबा बोलले. आजोबा, मला वाटतं की आपण एक डेस्टिनेशन वेडिंग करायला हवं, मीत म्हणाला. डेस्टिनेशन वेडिंग? माया आश्चर्याने म्हणाली. हो, डेस्टिनेशन वेडिंग. कुठल्या तरी राजेशाही पॅलेसमध्ये, मीत ठामपणे बोलला. पॅलेस? मायाच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. तिच्या मनातला विचार अचानक जिवंत झाला होता. काही दिवसांपूर्वी जेव्हा ते दोघे सिंगापूर ट्रिपवर होते, तेव्हा मायाने मीतला तिची विशलिस्ट बनवून दिली होती. त्या विशलिस्टमध्ये तिने लिहिलं होतं की तिला राजेशाही थाटात पॅलेसमध्ये लग्न करायचं आहे. ती गोष्ट मीतला अजूनही आठवत होती. हे तिला कळताच तिचे डोळे पाणावले. मीत, ही कल्पना तर खूपच भारी आहे. पॅलेस वेडिंग म्हणजे सगळ्या पाहुण्यांसाठीही एक मोठा उत्सव होईल, भूमिका आनंदाने म्हणाली. मीत, तू खरंच एक उत्तम कल्पना मांडलीस. माया, तुझ्या मनात काही वेगळा विचार तर नाहीये ना? आजोबांनी शांतपणे विचारलं. मायाने आणखी मीतच्या प्रस्तावाला होकार दिला नव्हता. माया काही क्षण शांत राहिली. तिच्या मनातली स्वप्न आता साकार होणार होती. तिने मीतकडे बघितलं आणि हलकेच म्हणाली. खरं तर राजेशाही थाटात लग्न करायचं माझं स्वप्न होतं आणि हे स्वप्न आता पूर्ण होत आहे, तर याला माझा नक्कीच होकार आहे. मीतने हसून मायाच्या डोळ्यात पाहिलं. प्लॅनर या चर्चेचं लक्षपूर्वक निरीक्षण करत होता. जगभरातील वेगवेगळ्या भव्य लग्नाच्या ठिकाणांबद्दलच्या फोटोजची लिस्ट त्याच्याकडे होतीच. त्याने लागलीच त्याच्या लॅपटॉपवर काहीतरी सर्च केलं आणि लॅपटॉप मीत पुढे करत त्याने विचारलं. मी काही भव्य पॅलेस वेडिंग लोकेशन्सची यादी तयार केली आहे. जयपूरमधला सिटी गोल्ड पॅलेस, उदयपूरचा लेकस्टार पॅलेस किंवा जोधपूरचा राजवाडा भवन. तुम्ही कोणत्या लोकेशन्सना प्राधान्य देणार? मीत आणि माया यांनी फोटो पाहायला सुरुवात केली. उदयपूरच्या लेकस्टार पॅलेसचे फोटो पाहून मायाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह होता. पांढऱ्या संगमरवराचा राजवाडा, चहूबाजूंनी पाण्याने वेढलेला आणि संध्याकाळी दिव्यांची रोषणाईने झगमगणारा तो राजवाडा पाहून तिच्या मनात चित्र स्पष्ट झालं. प्लॅनरने आजोबांना आणि भूमिकाला देखील फोटोज दाखवले. सगळे ठिकाण खूप चांगले आहेत आणि मला वाटतं की आपण ज्या प्रकारचं लग्न करायचा विचार करत आहोत त्यासाठी हे सगळे स्पॉट्स परफेक्ट आहेत, आजोबा म्हणाले. हो, मला देखील असंच वाटतं. आता मीत आणि माया
तुम्ही दोघेच ठरवा, तुम्हाला तुमच्या आयुष्याचा हा नवीन प्रवास कुठल्या ठिकाणावरून सुरू करायचा आहे, भूमिका म्हणाली. मीतने हलकेच मायाकडे पाहिलं आणि तिला तिचा निर्णय सांगण्याचा इशारा केला. उदयपूरचं लेकस्टार पॅलेस? मायाच्या आवाजातला आनंद स्पष्ट होता. उदयपूरचं लेकस्टार पॅलेस तुमच्या लग्नासाठी अप्रतिम ठिकाण आहे, प्लॅनर म्हणाला. तुमच्या लग्नाचा प्रत्येक क्षण राजेशाही थाटात रंगेल, तो पुढे बोलला. लेकस्टार पॅलेस खूप सुंदर आहेच, त्यात काही दुमत नाहीये, पण आपल्या पाहुण्यांची सोय नीट झाली पाहिजे आणि प्रवासाचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे, आजोबा प्लॅनरकडे पाहत म्हणाले. हो सर, आम्ही सगळी व्यवस्थित काळजी घेऊ. तुम्हाला कोणत्याही गोष्टीची चिंता करावी लागणार नाही, प्लॅनरने आजोबांना खात्री दिली. आणि प्री वेडिंग फोटोशूटचं काय? आजोबांनी अचानक विचारलं. मीत आणि मायाने लाजून एकमेकांकडे पाहिलं. या गोष्टीचा तर त्यांनी विचारच केला नव्हता. जरी ते दोघे सोबत राहत असले तरी सगळं काही साग्र संगीत व्हावं अशी आजोबांची इच्छा होती. हो ना, विसरलात की काय तुम्ही? प्री वेडिंग फोटोशूट तर झालाच पाहिजे, भूमिका आनंदाने म्हणाली. मीत आणि माया विचारात पडले. मीतने याबद्दल काही विचार करून ठेवला नव्हता. हो, तुमच्या प्री वेडिंग फोटोशूटसाठीही एक खास ठिकाण असायला हवं. तुम्हाला काही कल्पना आहेत का? प्लॅनरने विचारलं. डेस्टिनेशन वेडिंगबद्दल मी सुचवलं. आता माया, तू सांग, तुला कुठल्या ठिकाणी प्री वेडिंग फोटोशूट करायला आवडेल, मीत म्हणाला. खरं तर मीतने जे वेडिंगबद्दलचं ठिकाण सुचवलं होतं ते मायाचा विचार करूनच ठरवलं होतं आणि आता देखील प्री वेडिंग फोटोशूटसाठी तो मायाची इच्छा जाणून घेत होता. माया विचारात पडली. प्लॅनरने तिला काही ठिकाणचे फोटोज दाखवायला सुरुवात केली. मीत देखील मायाच्या शेजारी बसून ते फोटोज पाहत होता. मला नेहमीपासून समुद्रकिनाऱ्यावर फोटोशूट करण्याची इच्छा होती. गोव्यासारख्या ठिकाणी निळ्या पाण्याच्या पार्श्वभूमीवर फोटो काढायला खूप छान वाटेल. काही वेळ विचार करून माया म्हणाली. अगदी योग्य विचार केलात मॅडम, प्लॅनर म्हणाला. गोवा हा प्री वेडिंग फोटोशूटसाठी एक परफेक्ट डेस्टिनेशन आहे. नुसतं समुद्र नाही तर तिथले किल्ले, बीच आणि निसर्ग सौंदर्य सगळं तुमच्या फोटोशूटला एक वेगळं रूप देईल. सगळ्यांनी माना डोलावल्या. प्री वेडिंग फोटोशूटसाठी आपण 2 दिवसांचा प्लॅन करू, प्लॅनर बोलत होता. पहिल्या दिवशी पलोलेम बीच आणि सांता मोनिका जेटीवर शूट करू. दुसऱ्या दिवशी चपोरा फोर्ट आणि अगोंडा बीचवर कव्हर करू. तुम्हाला क्रूजवरील फोटोशूट करायचं असेल तर त्याचीही सोय करता येईल. मायाने उत्साहाने मान डोलावली. क्रूज फोटोशूट ही तर जबरदस्त आयडिया आहे. मीतने मायाचा आनंदी चेहरा पाहून समाधानाने हसत प्लॅनरकडे बघितलं. तुम्ही फक्त सगळं नीट मॅनेज करा, आम्हाला काहीही त्रास होऊ नये, आजोबा म्हणाले. फोटोशूटसाठी कोणत्या प्रकारचं कपड्यांचं सिलेक्शन कराल, भूमिकाने पुढे विचारलं.
मॅम, आम्ही थीम बेस्ड कपडे सजेस्ट करू, प्लॅनर म्हणाला. समुद्रकिनाऱ्यावर लाईट, फ्लोईंग ड्रेसेस आणि कॅज्युअल वेस्टर्न वेअर छान दिसेल. किल्ल्याच्या फोटोशूटसाठी थोडं ट्रॅडिशनल लुक देता येईल, तो पुढे बोलला. माया, त्या दिवशी अंकिताच्या ऑफिसमध्ये तू बोलली होतीस तुला निळ्या रंगाचा फ्लोईंग गाऊन किती आवडतो, तो बीचवर सुंदर दिसेल, भूमिका उत्साहाने म्हणाली. हो, अंकिताकडून आपण ड्रेसिंग आणि स्टायलिंग करून घेऊयात, माया स्मितहास्य करत म्हणाली. सगळ्यांनी उत्साहाने प्लॅनरच्या कल्पना ऐकल्या. गोव्यामध्ये प्री वेडिंग फोटोशूट आणि उदयपूरमधलं लग्न, ही कल्पना सगळ्यांनाच परफेक्ट वाटत होती. तुला सगळं आवडतंय ना? मीतने मायाकडे पाहत विचारलं. मीत, हे स्वप्नासारखं आहे. गोव्यात फोटोशूट आणि उदयपूरमध्ये लग्न. मी खरंच खूप नशीबवान आहे, माया म्हणाली. तिने त्याच्या हातावर हात ठेवला. आता फक्त आपल्याला या क्षणांचा आनंद घ्यायचा आहे, मीत म्हणाला. सगळं परफेक्ट होईल. प्लॅनरने सगळ्या नोट्स घेतल्या आणि त्यांना आश्वासन दिलं की संपूर्ण लग्न सोहळा भव्य आणि सर्वांच्या आठवणीत राहील असा असेल. सगळ्यांचं मन आनंदाने भरून गेलं होतं. आता पुढील तयारी सुरू करण्याचा निर्धार त्यांनी केला. मीत आणि मायाच्या डोळ्यात नवीन स्वप्न फुलत होती आणि त्या स्वप्नांचा सुंदर प्रवास आता सुरू होणार होता. डिनरला जाण्यापूर्वी फ्रेश होण्यासाठी मीत आणि माया त्यांच्या बेडरूममध्ये आले. मायाच्या चेहऱ्यावर समाधानाचं आणि आनंदाचं छानसं मिश्रण होतं. उदयपूरमध्ये ड्रीम वेडिंग होणार या कल्पनेने तिच्या मनात एक वेगळाच उत्साह संचारला होता. तिने ज्या गोष्टीचं स्वप्न पाहिलं होतं ते आता प्रत्यक्षात येणार होतं आणि तेही मीतच्या पाठिंब्यामुळे. मीत फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये गेला. संपूर्ण दिवसाचा थकवा घालवण्यासाठी त्याने आंघोळ करायचं ठरवलं. माया बेडजवळ उभी होती. ती आरशात स्वतःकडे पाहत होती. ती स्वतःशीच विचार करत होती. मीत किती खास आहे. माझं प्रत्येक छोटंसं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो किती उत्सुक असतो. त्याच्या डोळ्यात नेहमीच माझ्यासाठी प्रेम आणि आदर दिसतो. ती मनातून खूप आनंदी होती आणि तिच्या मनात अनेक विचार दाटून आले होते. मायाच्या मनात अचानक एक विचार आला. मीतने आज माझ्या स्वप्नाची आठवण ठेवून माझ्यासाठी इतकं मोठं पाऊल उचललं आहे. मग मी का स्वतःवर इतकी बंधनं घालून घेतली आहेत? माझं त्याच्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी काही सीमा असाव्यात का? ती विचारात गुंतली होती. इतक्यात मीत स्टीम बाथ घेऊन वॉशरूममधून बाहेर आला. त्याने फक्त टॉवेल कमरेला गुंडाळलेलं होतं आणि त्याच्या ओल्या केसांमधून थेंब थेंब पाणी गळत होतं. मायाने त्याच्याकडे पाहिलं आणि तिचं मन एक क्षणासाठी थांबून गेलं. मीतच्या शरीरावरच्या पाण्याच्या थेंबांवर तिची नजर खिळून राहिली. त्याच्या मजबूत शरीरी यष्टीकडे पाहून मायाचं हृदय वेगाने धडधडू लागलं. मीतच्या साध्या हालचालीतही एक अनोखं आकर्षण होतं, जे मायाला अधिक मोहात पाडत होतं.
तिच्या मनातली द्विधा भावना ती अधिक प्रखरतेने अनुभवत होती. माझं मन मीतच्या जवळ जाण्यासाठी ओढलं जातंय, पण मीच नियम ठेवलाय. लग्नापर्यंत कोणताही शारीरिक संबंध नाही. मी हा नियम मोडावा का? माया विचार करत होती. मीतने मायाकडे पाहिलं. त्याला तिच्या मनातील विचारांची कल्पना नसली तरी त्याला मायाच्या डोळ्यात काहीतरी वेगळं जाणवलं. तो हळूच तिच्या जवळ गेला आणि तिच्या केसांमध्ये बोटं फिरवत म्हणाला, तू आज खूप खुश दिसतेस माया. तुला आनंद झालाय ना आपल्या लग्नाचं ठिकाण फायनल झालं म्हणून? माया त्याच्याकडे बघत हसली, पण तिच्या हसण्यात एक लाजरेपणा होता. ती काहीच न बोलता त्याच्या डोळ्यात पाहत राहिली. मीतच्या नजरेत ती हरवून गेली होती. त्याने हळूच तिच्या गालावर हात ठेवला. त्या स्पर्शाने मायाच्या अंगावर रोमांच उभं राहिले. तिच्या मनातले विचार, त्याचा स्पर्श होणं, सगळं एकाच वेळी चालू होतं. मायाला आता तीव्र ओढ जाणवू लागली होती. तिने नकळत आपले हात मीतच्या गळ्याभोवती गुंफले. त्या क्षणी तिला फक्त मीतचा स्पर्श हवा होता, त्याची जवळीक हवी होती. तिने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच्या ओठांजवळ जाण्यासाठी पुढे सरसावली. पण अचानक तिच्या मनातल्या बंधनांचा विचार आला आणि ती थांबली. मीत, मला माहितीये की आपण एकमेकांवर खूप प्रेम करतो, पण मी काही ठरवलंय आणि ते पाळणं मला महत्त्वाचं वाटतं. आपण हे सगळं आपल्या लग्नानंतरच करायचं. माया हळूच मागे सरकली आणि स्वतःला सावरत म्हणाली. मीतने तिच्या डोळ्यात बघितलं. त्याला तिच्या भावना समजल्या होत्या. तो तिच्या जवळ गेला आणि तिच्या हातावर हलकंसं किस घेत म्हणाला, तुझ्या निर्णयाचा मला आदर आहे माया. तुझी साथ हीच माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मायाने समाधानाने डोळे मिटले. तिला मीतच्या शब्दांमध्ये खरं प्रेम जाणवलं. त्या रात्री त्यांनी एकमेकांना जवळ घेतलं, पण कोणत्याही शारीरिक इच्छेपलीकडे जाऊन. त्यांच्या प्रेमाचं गठबंधन केवळ शारीरिक नव्हतं, तर भावनिक आणि मानसिक आधारावरही टिकलं होतं. त्यांच्या मनात एकच विचार होता, त्यांच्या नात्यातलं हे गोडसं अंतर लवकरच संपेल आणि ते कायमचे एकमेकांचे होतील. ती रात्र त्यांच्या प्रेमाच्या आणखी एका सुंदर आठवणीत जमा झाली. आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा. गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.